आमची बैठक निवांत सुरू होती आणि अचानक अजिंक्यचा भाचा माझ्याकडे बघून मामी मामी म्हणत चक्क उड्या मारायला लागला. नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. मला आणि आम्हा सगळ्यांनाच अजिंक्यच्या घरी खूप कम्फर्टेबल वाटलं. मला तर त्याच्या घरच्यांनी अजिबात प्रश्न विचारले नाहीत. ऑफिस कुठे आहे, शिफ्ट टायमिंग काय असतो, असे साधे प्रश्न विचारले. मामाने मात्र अजिंक्यला भरपूर प्रश्न विचारले. त्याने निवांत उत्तरं दिली. त्याचं काय काम असतं, असं सगळं समजावून सांगितलं. अजिंक्यची बहीण तर माझ्या शेजारीच येऊन बसली होती. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम पण अगदी हसत खेळत सुरू होता. अचानक त्या छोट्या मुलानं जोरात मामी मामी म्हणून उड्या मारायला सुरुवात केली. आता त्या छोट्या मुलाला काय प्रतिक्रिया द्यावी हे कोणालाच कळेना. मलाही खूप लाजल्यासारखं झालं. मग त्याला उचलून आत नेण्यात आलं. त्या निरागस बाळाचं हे मामी मामी म्हणणं खरं होईल असं कोणाला माहित होतं? मग माझा मामा म्हणाला, तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलायचं असेल तर बोलू शकता. आणि सगळे औपचारिक हसले. मी काही बोलणार एवढ्यात अजिंक्य म्हणाला, नाही काय गरज नाही. मी मनात म्हटलं, अरे बापरे, आता इथे मला किती उत्सुकता होती त्याच्याशी बोलण्याची आणि हा चक्क नाही म्हणतोय. मी आणि मामाने एकमेकांना डोळ्याने खुणावलं, की असं कसं? जरा वेळ भयान शांतता पसरली आणि मग अजिंक्यची बहीण माझ्या मदतीला धावून आली आणि म्हणाल्या, या तुम्ही दोघे गॅलरीमध्ये काही डाऊट्स असतील तर बोलून घ्या. मग मला जरा हायसं वाटलं. आता अजिंक्यच्या इंटरव्ह्यूचा हा दुसरा टप्पा होता. तुम्हाला आमची प्रेमाची गोष्ट आवडत असेल तर लाईक, कमेंट्स आणि फॉलो करा. गोष्टीमध्ये अजून खूप काही घडणार आहे.